राम माधव ISIच्या प्रमुखांना भेटले, रिटायर्ड ISIचे होते पटौडी म्हणून, त्यांना असताना भेटले, इतर अधिकारी होते त्यांना असताना भेटले. 4 मुद्द्यांवरती त्यांची असणारी चर्चा झाली. हे 4 मुद्दे काय होते याचा असणारा खुलासा RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे. आणि दुसरं, या देशातली मन की बात सांगणारे पंतप्रधान यांनी RSSला आणि राम माधव यांना ISIचे प्रमुख, त्यांचे इंटेलिजन्सचे चीफ, फॉरेन अफेअर्सचे माणसं यांच्याबरोबर बोलणी करण्याचा अधिकार दिला होता का? मी इथे विरोधी पक्षाचं दुर्दैव असं मानतोय की विरोधी पक्षाचे नेते यांनी भारताच्या सुरक्षिततेच्या संदर्भातले प्रश्न आणि राम माधवच्या भेटीच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले पाहिजे होते. ते उपस्थित न करता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणाऱ्या पक्षांना आता नॅशनल प्रश्न उचलावे लागतात आहे, अशी परिस्थिती आलेली आहे. जनतेला माझं असणारं आव्हान आहे की देवळं असतील, गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, बुद्धविहार असतील, हे मनशांती देऊ शकते, पण देशाची सुरक्षितता देऊ शकत नाही. किंवा देशापुढचे आर्थिक प्रश्न सुद्धा सोडवू शकत नाही. किंवा भारतीय जनतेने या गंभीर प्रश्नाची चर्चा स्वतःच्या मित्रांबरोबर, जे काही राजकीय लोकांना ओळखतात त्यांच्याबरोबर, केली तर मी असं म्हणेन, हा देशावरती फार मोठा उपकार होईल.